तर मित्रांनो, आज आपण पाहतोय की श्री कालिका माता चषक 2026 या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील खऱ्या अर्थाने ही शेवटची मॅच. सुपर 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल याचं उत्तर तुम्हाला बरोबर 5:45 मिळेल. काल आपण बघितलं, शेवटची मॅच झाली होती वराल स्पोर्ट ताडाळी विरुद्ध परिधी एंटरप्राइजेस जुनांदुर्खी, आणि जुनांदुर्खी संघाने वराल स्पोर्ट ताडाळी संघाला पराभूत केला आणि सुपर 3 मध्ये प्रवेश केला. आणि प्रेक्षकांनो, उद्या आमचं शेड्यूल जे आहे ते मात्र बरोबर 9 वाजता सुरू होईल, कारण उद्या आमच्या तब्बल 9 मॅचेस असतील. उद्या आमच्या 9 मॅचेस असतील. पहिल्या दिवशी 7, आज 7 आणि उद्या 9 मॅचेस. त्याला उद्या आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करायचं. आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. ऑर्गनायझिंग कमिटी सूचना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेली आहे. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल, कारण उद्या आमचे एकंदरीत 9 मॅचेस असतील. क्षेत्ररक्षण लावलं जातंय. सुपर 3 साठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. एक वेळा खारबाव संघाच्या कॅप्टनने खूप चांगलं ओपिनियन दिलं की आम्ही कुणाही एका खेळाडूचं नाव घेणार नाहीये, तर आमच्या संपूर्ण सांघिक कामगिरी फार महत्त्वाची आहे. आणि हा बघितलं तर युवा संघ आहे. एकविरा खारबाव हा संघ जो आहे ना, हा पूर्णपणे युवा खेळाडूंचा संघ आहे. सलामीची उडी खेळपट्टीवर कुणाल आणि रत्नराज. पहिलं षटक यज्ञेश येतोय. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, यष्टीरक्षक यष्टीपासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. पहिला चेंडू सरळ फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त टायमिंग, चेंडूवरली नजर जबरदस्त होती आणि अगदी परफेक्ट हाफ बॉल चेंडूवर लॉफ्ट केला होता. डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा षटकार. मागच्या मॅचमध्ये कुणालने आक्रमकता दाखवली, तीच सुरुवात करतोय कुणाल. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, मात्र झेल होणार नाही, कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि चेंडू जाईल. पंचांचा काय इशारा होते बाबा, 4 या 6. आले होते. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार लगावला होता, आणि लागोपाठ 2 षटकार सुद्धा लगावले होते. आणि तीच पुनरावृत्ती बघायला मिळते, सातत्य बघायला मिळते. तीच दहशत, तोच दरारा, तीच पुनरावृत्ती, तेच सातत्य. यज्ञेश राईट आर्म. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावर 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. चांगला चेंडू होता. 1 धाव मिळते आणि एका धाव्यानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. आक्रमक सुरुवात आणि करावीच लागते, कारण 4 षटकांची मॅच आहे. श्वास घ्यायला तुम्हाला फुरसत नाहीये. षटके जेव्हा कमी असतात तेव्हा सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागतं. सेट होण्याची संधीच तुम्हाला मिळत नाहीये. यज्ञेश पुन्हा फटका, खूप चांगला फटका सजवलेला आहे. शफल क्रॉस झाला आणि हुकच्या अंदाजात फटका खेळला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पलीकडे षटकार. चालताना दिसते. 4 चेंडूमध्ये 19 धावा झालेल्या आहेत.
ज्या यज्ञेशने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आणि अधिराज जे गाजवलं गोलंदाजीच्या त्याच यज्ञेशचा खरपूस समाचार घेतला जातोय. अगदी पहिल्या षटकामध्ये त्याला आसमान दाखवलं जाते. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा मोजल्यात. धावांची लयलूट करताना जयहनुमान खोनी संघ. दोन्ही बॅटर आक्रमक खेळताना दिसत आहेत, कारण सुरुवातीला कुणालने 2 षटकार लगावले, त्यानंतर रत्नराजने सुद्धा 1 षटकार लगावला. यज्ञेश पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय, स्ट्रेट टू मिड विकेट. 1 धाव मात्र मिळेल. 20 धावा, 20 विदाउट लॉस. बिनबाद 20. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत पाहतोय 20 धावा आलेले आहेत. शेवटचा चेंडू आहे षटकातील. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, थोडासा बॅकलिपला खाली केलं आणि हलकी हाताने खेळलं, ढकललं शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर पहिलं षटक आपण पाहतोय की जयहनुमान खोनी संघाच्या बाजूने गेलेला दिसतोय. 21 धावा, बिनबाद 21, 21 विदाउट लॉस. प्रमुख गोलंदाजांवर आक्रमण केलं होतं. बऱ्याचशा वेळेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असंच करायचे. एकदा तर मॅग्रावर आक्रमण केलं, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज. पहिला बाजीराव पेशवा जो होता ना, त्याचं एक तत्व होतं की झाडांच्या मुळाशी तुम्ही जर घाव घातला तर फांदे आपोआप खाली येतात. हे तत्व तुम्ही क्रिकेटमध्ये प्रमुख गोलंदाज तुम्ही हल्ला चढवला तर थोडासा मानसिक दबावाखाली हा संघ येतो. मी पहिला बाजीराव पेशव्याचा उल्लेख केला आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याने पेशवाई संपुष्टात आणली 1818 मध्ये. दुसरं षटक भूषण पाटील. याला शॉर्ट डाऊन बोलचा फटका, चेंडू जाईल डोक्यावरनं डीप मिड विकेट शेमाऱ्याच्या पलीकडे चौकार. पंचवीस धावा झाल्या, 25. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जातोय, पंचांच्या नजरेतून सुटणार नाही. अतिशय चांगली कामगिरी पंच राजेंद्र बजागे, पंच महेश कडू, त्याचबरोबर पंच गणेश पाटील. बिनचूक कामगिरी आतापर्यंत पंचांची झालेली आहे. भूषण यावेळेला मात्र फोर्स केलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. फायर फोर्सिंग शॉट बघायला मिळाला. उजव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला ऑन साईडला फोर्सच्या अंदाजामध्ये फोर्सचा फटका. तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा ताकदीचा वापर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात करावा लागतो, अन्यथा लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनला झेल होण्याची शक्यता असते. भूषण राईट आर्म, याला मात्र खूप चांगला फटका म्हणता येईल, आत्मविश्वास भरा फटका. भले 1 धाव मिळाली, चेंडू चांगला होता, सन्मान केला, खाली ब्लॅक टिपला केला आणि अगदी चांगल्या रीतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला आणि स्ट्राईक रोटेट केली. आणि हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं, चांगल्या फलंदाजी खूण आहे. खराब चेंडूचा त्याने समाचार घेतला जावा आणि त्यानंतर चांगल्या चेंडूचा सन्मान. भूषण राईट आर्म, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह फटका, मात्र 1च धाव मिळेल. आजकाल धोनीच्या नावाने जो फटका आहे फार फेमस झालेला आहे. हेलिकॉप्टर म्हटलं की धोनीचं नाव येतं, स्कूपचा फटका म्हटलं की तिलकरत्ने दिलशान डगलस मरेचं नाव येतं, 360 डिग्री म्हटलं की लगेच AB डिव्हिलियर्स आणि सूर्याचं नाव येतं. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आहे.
एक धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्या वाढते 35. मागच्या मॅचमध्ये सुद्धा खोनी संघाने तब्बल 2 षटकामध्ये 41 धावा खुटल्या होत्या. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये कारण उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. सोडून दिला. चेंडूकडे शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं की हा चेंडू स्क्वेअर आहे. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते 37. भूषण राईट आर्म, याला मात्र एक चांगला फटका खेळलेला आहे. मात्र चेंडू सरळ जाईल तो मिड विकेटला. फक्त एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38. पहिल्या षटकात आपण बघितलं होते तब्बल 21 धावा आणि या षटकामध्ये धावा आल्या आहेत त्या 17. 2 षटकांच्या समाप्ती धावसंख्या झाली 38. आपण पाहता श्री कालिका माता चषक 2026 श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता क्रीडा नगरी कालवार या मैदानावरील स्पर्धा. त्यासाठी आम्ही विशेष आभार खरं तर व्यक्त करतोय. ते म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत कालवार, त्याचबरोबर श्री कालिका माता स्पोर्ट कालवार, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ कालवार यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. कारण ही क्रीडा नगरी त्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 38. अजूनही सलामी जोडी खेळपट्टीवर एक खास करून कुणाल इज ऑन फायर आक्रमक क्रिकेट खेळताना दिसतोय. पण तसंही बघितलं तर स्ट्राईक कुणाला जास्त मिळालेली आहे. 27 धावांवर खेळतोय कुणाल. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावलेले आहे. आणि तिसरं षटक घेऊन येते शॉर्ट रनअपनं दरवेश. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, डॉट बॉल. दरवेशने सुद्धा खूप प्रभावित केलेला आहे. खरं तर दरवेशचे आपण लाईनअप बघितला तर गोलंदाजीचा तर जागेवरनं गोलंदाजी करतोय. रनअप फारच कमी आहे. शपल क्रॉस झाला होता, खेळायचं होतं स्क्वेअर लेग फाईन लेगकडे, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झाली 39. सुपर 3 साठी लढत आहे. आज दुसरा दिवस आहे श्री कालिका माता चषक 2026 आणि सुपर 3 साठी लढत पाहतोय आपण एकविरा खारबा विरुद्ध जे हनुमान खोनी या 2 संघामध्ये. अप्रतिम कटर बघायला मिळाला. टर्न झाला चेंडू, पडल्यानंतर अगदी टर्न झाला. डॉट बॉल. दरवेश आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय. अतिशय शॉर्ट रनअप आहे. यावेळेला मात्र शॉर्ट बॉल, आखूट टप्प्याचा चेंडू आणि हुकचा फटका बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. षटकार. पाय 45 धावा झालेल्या आहेत. खरं तर 3 चेंडू खूप चांगल्या हाताळले. हा चेंडू मात्र शॉर्ट ठेवला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो रत्नराजने. पुन्हा एकदा स्लॉग केलेला आहे आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आणि याचबरोबर 50चा आकडा सुद्धा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. एक्कावन्न धावा झाल्यात. 51. एक्कावन्न धावा झालेल्या आहेत. खरं तर पहिले 3 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आले. 51 शेवटचा चेंडू आहे षटकातील.
पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू उंचच उंच आणि आय थिंक लांबच लांब. लागोपाठ 3 षटकार. माझ्या बच्च्याला कळत होतं लय मी. आता मात्र दुधारी तलवार चालताना दिसते, कारण दोन्ही बाजूने आक्रमण. करे तो भी क्या करे. दोन्ही बाजूने आक्रमण. अगदी मध्ये कैचीत सापडलेले एकविरा खारबाव संघ, कारण सुरुवातीला आक्रमण केलं कुणालने आणि या षटकामध्ये आक्रमण केलं रत्नराजने. धावसंख्येला वेग आलेला आहे, धावसंख्या वेगाने वाढलेले 57 57. 19 सरासरी आहे. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की आजच्या दिवसातली हायेस्ट धावसंख्या बघायला मिळते की काय. $76 हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेमधला आणि त्याच संघाने लोवेस्ट स्कोर सुद्धा केला. बंटी स्पोर्ट भरोडी. अंतिम षटक भूषण. याला मात्र फोर्सच्या अंदाजा फटका खेळलेला आहे. नॉट ए इझी. अशा प्रकारचा फटका खेळणं सोपं नाही आहे. तितका शॉर्ट चेंडू नव्हता, खाली राहिला होता आणि त्याला अगदी पिकअपच्या अंदाजाने उचलून मारलेला आहे षटकार. षटकार येतोय तो कुणालच्या बॅटमधून आणि धावसंख्येला सुद्धा वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या होती 63 63 विदाउट लॉस. सर्वोच्च पार्टनरशिप या स्पर्धेमधली हा सुद्धा एक विक्रम. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड. 64 64. या स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या जी आहे ती 76. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात. यावेळी मात्र पायामध्ये टाकल्या सरळ खेळला ते शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि तोपर्यंत कुणाला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, पण काही विक्रम मात्र अजून मोडीत निघालेले नाहीत. ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम जो आहे तो मोडीत अजून निघालेला नाहीये. क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर. रत्नराजने 8 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी केली. 4 षटकार लगावले. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण खूप चांगली पार्टनरशिप, विक्रमी पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळाली. कुणाल आणि रत्नराजमध्ये 65 धावांची पार्टनरशिप. बॅटर कोण जाते बघायचं, त्याला फक्त 2 चेंडू खेळण्याची संधी मिळेल. हर्ष पाटील. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भूषण लेफ्ट आर्म. यामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न कुणालने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 66 66 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 66 धावा झालेल्या आहेत. कुणालने आतापर्यंत 4 षटकार लगावलेले आहेत. हा चेंडू मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न ती चांगल्या प्रकारे हाताला पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. 35 धावांवर कुणाल खेळतोय. आधी मागच्या मॅचमध्ये सुद्धा 39 धावांची खेळी केली होती कुणालने.
39ची खेळी केली होती. 39 धावांची तुफानी खेळी गेली होती. पुन्हा डॉट बॉल. कमबॅक करताना शेवटचं षटक जर आपण बघितलं तर कमबॅक केलं षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला पण त्यानंतर भूषणने कमबॅक केलं. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 66 आणि 67 धावांचं लक्ष्य. 67 इज अ टार्गेट. असं वाटलं होतं की 75+ धावसंख्या होऊ शकते, परंतु शेवटच्या षटकामध्ये भूषणने कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर चांगली गोलंदाजी केली. कुणाल मात्र 35 या धावसंख्येवर नाबाद राहिला. चांगली बॅटिंग केली कुणालने. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. उद्या आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. 9 वाजता दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचं आहे. विलास स्मृती राहणार तसेच जय हनुमान पोगाव पहिली मॅच. दुसरी मॅच BMK कालेर नंदन पाटीलचा संघ आहे, मनेश इलेवन कारिवली. तिसरी मॅच JRE रानोली विरुद्ध साई स्पोर्ट खारबाव. आणि चौथी मॅच नरेश इलेवन कासारवली वर्सेस जय बजरंग पॉवर सेलार. बिग मॅच. पहिली मॅच विलासमध्ये राहणार तसेच जय हनुमान पोगाव दोन्ही संघाने बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. दुसरी मॅच बंद्रा मारुती कालेर. आज राकेश पाटील यांचा संघ होता, उद्या नंदन पाटील. सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. BMK कालेर बंद्रा मारुती कालेर अगेन्स्ट मनेश इलेवन कारिवली. तिसरी मॅच JRE रानोली वर्सेस साई स्पोर्ट खारबाव. बिग मॅच. चौथी मॅच नरेश इलेवन कासारवली वर्सेस जय बजरंग पॉवर सेलार. 8ही बलाढ्य संघ आहेत. सलामीची जोडी मैदानात जाते आणि काय होतंय, काय बिघडतंय, कुठला संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय याचं धावतं विवरण करण्यासाठी, धावतं समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक ज्यांचा आवाज आपण अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या मॅचपासून ऐकला आणि अगदी शेवटच्या दिवशी, शेवटच्या सामन्यापर्यंत ज्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल असे माझे सहकारी समालोचक निशांत पाटील. तर वळूया आपण आजच्या दिवसातील शेवटची मॅच आणि सुपर 3 मध्ये कुठला संघ प्रवेश करेल हे मी उल्लेख केला होता की जवळपास आता तर मला असं वाटतं की 540 किंवा 545ला माहीत पडेल अगदी 20 मिनिटात. सलामीची जोडी खेळपट्टीवर कुशाल आणि यज्ञेश. खरं तर यज्ञेश आणि कुशलने खूप प्रभावित केल्या, पण ही वेळ जी आहे खडतर आहे खरं तर, पण क्रिकेट आहे, चांगली बॅटिंग ते करू शकतात. सलामीचं षटक गोलण्यासाठी आतिश. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि एका टप्प्याने चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. चौकार. सुपली सोन्या.
लक्ष फार मोठं आहे, मात्र सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्याच चेंडूवरच सनसनीत एक चौकार बघायला मिळाला. अशाच प्रकारची आक्रमकता दाखवावी लागेल एकविरा खारबाव संघाच्या बॅटरना, फलंदाजांना. कारण लक्ष जे आहे फार मोठं लक्ष आहे. 67 इज अ टार्गेट. आतिश फुल टॉस. काय फटका खेळलाय, बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. देशने ठरवलेलं आहे आर या पार. आम्ही सुद्धा आक्रमकता दाखवणार आहोत, आक्रमक क्रिकेट खेळणार आहोत. अजिबात डिफेन्स खेळणार नाहीत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करणार आहोत आणि हेच दाखवून देते कुशल. बॅक टू बॅक त्याने 2 चौकार लगावले. चांगली सुरुवात खरं तर एकविरा खारबाव संघाच्या बॅटरने केलेली आहे. आतिश षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाला होता. झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. यष्टी रक्षकाकडनं होते चूक आणि जीवनदान मिळतंय. तिसऱ्या चेंडूवर झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. धावसंख्या झालेली 8. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आतिश पाटील पुन्हा एकदा. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केलाय आणि कुशलला 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. आणखीन 57 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या डावामध्ये जे हनुमान खोणी या संघाने 66 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 67 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सुरुवात करत असताना फलंदाज कुशल यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आतापर्यंत या षटकामध्ये. आतिश पाटील हो, इथे देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता. आडव्या बॅटनं स्ट्रोकला सजवलाय. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. फिल्डर आहे परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. कुशल यांच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. मॅचमध्ये न्यू एकविरा खारबाव संघाला धावा बनवायच्या आहेत, परंतु आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या 14 आणि येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. खऱ्या अर्थानं 16.75च्या सरासरीनं धावफलकावरती धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी, मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. पहिला धक्का या मॅचमध्ये न्यू एकविरा खारबाव या टीमला बसलाय. कुशल बॅक टू द पेव्हिलियन.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 14. गोलंदाज तयार. हो इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. एक्सप्रेस डिलिव्हरी आणि हा चेंडू आलाय डॉट बॉलिंग ट्रॅकवरती. दीप बागल आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू वेगवान होता दीप यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज यज्ञेशला आपण पाहतोय. मागील मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग यज्ञेशने केली आणि तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती. परंतु दीप बागलचा पहिला चेंडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज दीप बागल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि ते यष्टिरक्षकाने मिस्टेक केली. 1+1 वाईट बॉल देखील पाहायला मिळतोय. त्याचमुळे की काय इथे 2 धावा या चेंडूवरती मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये जय हनुमान खोडी संघाने खूप चांगली कामगिरी केलेली आहे. एका बाजूला न्यू एकविरा खारबाव संघ, युवा संघ या संघाने देखील प्रभावित केलाय आणि हा सामना दोन्ही संघांसाठी भरपूर महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल ना तो या श्री कालिका माता चषक 2026 मध्ये टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये परिधी 11 जू नांदुरकी संघ जबरदस्त कामगिरी केली आणि या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये तो संघ दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ दाखल होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. एका बाजूला जय हनुमान खोडी संघ आणि एका बाजूला न्यू एकविरा खारबाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या 2 बलाढ्य संघामध्ये रंगलेला हा सामना. दीप बागल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे भावेश. भावेशसाठी इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी कव्हरला. ओहो मिस्टेक केली आहे. महत्वाचा झेल सोडलाय. भावेशचा झेल सोडलाय. त्या भावेशच्या बॅट मधून धावा आलेत आणि त्याचाच झेल सोडलाय. मिस्टेक केली. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. पकडा कॅच, जिंका कॅच, जिंका मॅच. परंतु इथे जर पाहिलं ना तर कॅच ड्रॉप आणि इथे 2 धावा भावेशला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. दीप बागल चांगली गोलंदाजी करतायत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे त्या ठिकाणी. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली. पंच यस आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी दाखल होतील. महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. त्यामुळे जर पाहिलं तर प्रत्येक निर्णय खूप चांगल्या पद्धतीनं अगदी यायला हवा ही प्रामाणिक इच्छा पंचांची देखील आहे आणि त्याचमुळेच की काय तिसरे पंच देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. या शेवटच्या मॅचमध्ये आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं 67 धावांचं टार्गेट बॅटिंग करत असताना कुणालने पुन्हा एकदा अफलातून बॅटिंग केली. तब्बल 35 धावा बनवल्या. तदनंतर रत्नराज याच्या बॅटमधून देखील 26 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. हो खेळण्याचा प्रयत्न. चांगला ड्राईव्ह परंतु मिड विकेट रिजन मध्ये काऊ कॉर्नर फेजला फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा थांबल्यात. खऱ्या अर्थानं दीप बागल खूप चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका खेळू देत नाहीये. बॅकडिपला खालीच ठेवायला भाग पडलाय फलंदाजांना. मागील चेंडूवरती देखील जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळाली भावेशला आणि भावेशच्या खात्यामध्ये 1 धाव आपल्याला देखील पाहायला मिळाली. परंतु यज्ञेशला आक्रमक व्हावं लागेल कारण इथून सामना जिंकणं फार गरजेचं आहे. संधी निर्माण झाली आहे न्यू एकविरा खारबाव संघासाठी. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज धावतायत वेगाने चेंडूवरती परंतु कॅच कंप्लीट होणार नाही. इथे 2 धावा मिळतील. खरं तर न्यू एकविरा खारबाव संघ युवा संघ आहे आणि श्री कालिका माता चषक 2026 मध्ये या संघाने कामगिरी केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे हा सामना जिंकून या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये देखील हा संघ दाखल होऊ शकतो. परंतु बॅटिंग करत असताना इथे 67 धावा बनवाव्या लागतील या टीमला. समोर आहे जय हनुमान खोडी संघ. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला संघ आहे. मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के देणारा संघ आहे. त्यामुळे हे आव्हान जर पाहिलं ना तितकंसं सोपं नाही आहे न्यू एकविरा खारबाव संघासाठी. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये खेळलेत परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात वेगाने. इथे देखील फक्त सिंगलच मिळेल. काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी दीप बागल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये भरपूर कमी धावा. संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. 22 रन्स धावा तुम्ही धावफलकावरती पाहताय. आणखीन या षटकामधील एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा परंतु या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 8च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात.
गोलंदाज दीप बागल पुन्हा एकदा. हो यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, परंतु शरीराचा वेध घेतलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावांचा पाठलाग करत असताना न्यू एकविरा खारबाव संघाने धावफलकावरती धावा बनवल्या त्या फक्त आणि फक्त 22 धावा. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. ती सरासरी जर पाहिली तर सुरुवातीला 16 पूर्णांक जर पाहिलं तर 75च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या आणि इथून जर पाहिलं तर सरासरी भरपूर कठीण होऊन राहिले. 22.50च्या सरासरीनं आता धावा बनवाव्या लागतील. त्यासाठी सातत्याने एअर स्ट्राईक करावे लागतील. हवाई हल्ले मोठे फटके फलंदाजांना खेळावेच लागतील. या मॅचमध्ये षटकार आणि चौकारांची सरबत्ती करावी लागेल येणाऱ्या 2 षटकामध्ये, कारण येणारे 12 चेंडू 45 धावांची आवश्यकता. श्री कालिका माता वडगड संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी कमी कालखंडामध्ये कमी कालावधीमध्ये एक दर्जेदार स्पर्धेचं आयोजन या संघाने केलेलं आहे. लाजवाब स्पर्धा, आतापर्यंत यशस्वी क्रीडा स्पर्धा, निखळ मनोरंजन आणि निखळ आनंद देणारी ही स्पर्धा ठरलेली आहे. त्यामध्ये तिल मात्र शंका नाही आहे. त्यासाठी आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. विशेषतः जर पाहिलं तर कालिका माता संघाचं कौतुक करावं लागेल. त्यामध्ये जर पाहिलं तर कुणाल पाटील, कल्पेश पाटील, सर्व कालिका माता संघातील जे खेळाडू आहेत त्या सर्वांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना न्यू एकविरा खारबाव आणि जर्मन खोणी या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. जरूर आपण हा शेवटचा सामना खेळवतोय, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या. सुरुवात खराब झाली असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, परंतु दीप बागलच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा बनवल्या न्यू एकविरा खारबाव संघाने. भावेशने देखील संघर्ष केलाय, परंतु भावेशला इथून आक्रमक व्हावं लागेल. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 3 धावा, तदनंतर यज्ञेशच्या बॅटमधून देखील 3च धावा आतापर्यंत बनल्या त्या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मानस शिंगे आपल्याला पाहायला मिळते. खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु इथे अपयशी ठरलेत फलंदाज. खरं तर यॉर्कर चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना भरपूर साऱ्या अडचणींना फलंदाजांना सामोरे जावं लागतं. अगदी तशाच काही अडचणी या चेंडूवरती यज्ञेशच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळता आलेला नाही यज्ञेशांना आणि त्याचमुळेच की काय इथे चेंडू आलाय डॉट. इथे देखील समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर कॅच कंप्लीट केला जाईल. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज यज्ञेश बॅक टू द पेव्हिलियन. महत्वाचा विकेट या मॅच मध्ये फलंदाज यज्ञेश बाद झालाय, ज्याने मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती, परंतु या मॅच मध्ये फारशा चांगली बॅटिंग करता आलेली नाहीये. नवीन फलंदाज विपुल मैदानावरती दाखल होतोय. येणारे 10 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 45 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. न्यू एकविरा खारबाव या टीमला थोडासा दबाव जाणवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण पहिल्या डावामध्ये 66 धावा बनल्या, 67 धावांचं टार्गेट. हो यावेळेस नॉटर होता. खरंच खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस झालाय आणि ते चेंडू आलाय डॉट. या षटकातील 3 चेंडू जर पाहिले ना तर चांगले पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या माध्यमातून अर्थात मानस शिंगे जबरदस्त कामगिरी करतोय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये त्याची गोलंदाजी जर्मन खोणी संघासाठी खूप चांगली राहिली आहे. त्याचं देखील कौतुक करावं लागेल. गोलंदाज तयार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. आतिश पाटील डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. सेफ हँड, आतिशने पकडला झेल. आणखीन एक फलंदाज होते फेल.
आहेत प्रत्येक खेळाडू. या षटकामध्ये मानस शिंगेने या सामन्यामध्ये घुसखोरी केलेली आहे. या गोलंदाजाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. कमालीची गोलंदाजी, सातत्याने विकेटची पडझड. नवीन फलंदाज भूषण मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहे. स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव मिळेल. इथून जर पाहिला तर या मॅच मध्ये जर कमबॅक करतोय पूर्णपणे जयहनुमान खोणी संघ. पूर्णपणे दबाव टाकलाय बॅटिंग करत असताना. पहिल्या डावामध्ये 66 धावा बनवल्या, 67 धावा आणि मानसिक दडपण जाणवलं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. परंतु भावेशला इथून सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. त्याच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो. इथून सातत्याने षटकार चौकार त्याला मारावेच लागतील या मॅच मध्ये. न्यू एकविरा खारबाव या संघासाठी. परंतु मानस शिंगे जबरदस्त कामगिरी करतायत. गोलंदाज तयार. हो, इथे फुलटॉस चेंडू होता, टायमिंग प्रॉपर करू शकलेले नाही आहेत. लॉंग ऑनला फिल्डर पुढे येतोय, फिल्डिंग चांगली लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे देखील फक्त एकच धाव. याही षटकामध्ये भरपूर कमी धावा, फक्त 2 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 24 धावा. आता इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल. मिशन इम्पॉसिबल. इथून सामना जिंकणं न्यू एकविरा खारबाव संघासाठी भरपूर मोठी डिफिकल्टी आहेत. खऱ्या अर्थानं 6 चेंडूमध्ये 43 धावा बनवणं इम्पॉसिबल आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही घडू शकतं. इथून खराब चेंडू टाकले गेले, षटकार चौकार आले तर नक्कीच विजयासमेत पोहोचेल. परंतु भविष्यवाणी करणं इथे मूर्खपणाचं लक्षण आहे असंच म्हणावं लागेल. येणारे 6 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन जाधव हा गोलंदाज. हो, आडव्या वाटणे केल्याचा प्रयत्न. इथे देखील फक्त सिंगलच मिळेल आणि खऱ्या अर्थानं फिल्डिंग खराब झालेली आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी आलाय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु अशा प्रकारचे फटके सुरुवातीपासून येणं गरजेचं होतं न्यू एकविरा खारबाव संघासाठी. परंतु इथून जर पाहिलं तर चौकार आलाय बावेशच्या बॅटमधून. हो, यावेळेस स्विचिटचा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू आलाय डॉट. येणारे 4 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. सामना पूर्णपणे जय हनुमान खोणी या संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल कुणालचं, कौतुक करावं लागेल रत्नदीपचं, कौतुक करावं लागेल हर्ष पाटीलचं देखील, मानसचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं आतिश पाटीलनं पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारला. जबरदस्त सुरुवात या स्पर्धेमध्ये जय हनुमान खोणी संघासाठी करून दिली आणि त्याच मुळेच की काय हा संघ आजच्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवतोय असंच म्हणावं लागेल. यावेळेस देखील मोठा फटका भावेशच्या बॅटमधून. कुठेतरी पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न भावेश करतोय आणि भावेशच्या बॅटमधून आलाय षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि खऱ्या अर्थानं भावेशच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये आपण षटकार चौकार पाहिलाय. आणखीन एक दर्जेदार फटका भावेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. दर्शन जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस खोलात टाकला होता, वाईट यॉर्कर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु इथे चेंडू आलाय डॉट. आणि फक्त आणि फक्त जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ राहिलाय या मॅच मध्ये आणि आजच्या दिवसावरती असं म्हणावं लागेल नाव कोरलंय जय हनुमान खोणी या संघाने. आणि हा संघ श्री कालिका माता चषक 2026 मध्ये या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन 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 जय हनुमान खोणी संघ. काय कामगिरी केली आहे या संघाने आणि या स्पर्धेच्या अगदी टॉप 3 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासाठी कौतुक करावं लागेल कुणालचं, त्यानंतर रत्नदीपचं देखील कौतुक करावं लागेल. हर्ष पाटील आणि गोलंदाजी करत असताना आतिश पाटील, दीप बागल, मानस शिंगे आणि दर्शन जाधव. जबरदस्त कामगिरी या संघाने केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो राहिलेला आहे मिस्टर कुणाल.